प्रॉब्लेम सॉल्व करू आता. इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ अ सम. डेफिनाइट इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ अ समचे. हे काय कळणार आहे तुम्हाला पुस्तकातलं? पुस्तकात पण काहीतरी वेगळंच दिले, समजणारच नाही असं. तुमचं पाहून घाबरू नका, खूप सिंपल आहे. पहिला प्रॉब्लेम सोप्यापासून स्टार्ट करूयात आपण. हम्म. ह्या इंटिग्रेशनचा आन्सर काढायचंय, पण ते जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए ने नाही काढायचं, ऍज अ लिमिट ऑफ अ सम ने काढायचंय. कशाने काढायचंय? ऍज अ लिमिट ऑफ सम. म्हणजे क्वेश्चन तसा दिलाय, म्हणजे डेफिनाइट इंटिग्रल ऍज अ लिमिट ऑफ सम ने याचा आन्सर काढा. मग काय करणार तुम्ही सांगा? तुम्ही लिहिणार इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2. कसं वाचतं त्याला, कसं रीड करतात? डेफिनाइट इंटिग्रल फ्रॉम 1 to 2 2x प्लस 5 dx इज इक्वल्स टू, हे तुमचं फंक्शन आहे. हिअर युअर एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2x प्लस 5. हिअर युअर a इज इक्वल्स टू 1, b इज इक्वल्स टू 2, h इज इक्वल्स टू b मायनस a अपॉन n, दॅट इज 2 मायनस 1 अपॉन n, दॅट इज इक्वल्स टू 1 अपॉन n. कळतंय का? हा सगळा डाटा कशासाठी काढतोय? कारण दॅट इज इक्वल्स टू लिमिट n अप्रोचिंग टू इन्फिनिटी summation r running from 1 to n f of a plus rh. What is your a? A is 1. So f of 1 plus rh. What is your h? h is 1 upon n. किंवा सध्या त्याला hच ठेवा, इंटू h. कळतंय का? समजतंय सगळ्यांना? बट इथून तुम्हाला h कशाच्या इक्वल मिळतोय? 1 अपॉन एनच्या. h कशाच्या इक्वल मिळतोय? 1 अपॉन एन. म्हणजे तुम्हाला n इंटू h कशाच्या इक्वल मिळेल? 1च्या. हे आपण रिलेशन सध्या काढून ठेवलेत. आता तुम्हाला एफ ऑफ ए प्लस आर एच काढायचंय, म्हणजे एफ ऑफ ए प्लस आर एच दॅट इज इक्वल्स टू एफ ऑफ ए इज 1 प्लस आर इंटू एच. कळतंय? बट एफ ऑफ 1 प्लस आर एच काय येईल? एफ ऑफ एक्स काय? 2x प्लस 5. तर एफ ऑफ ए प्लस आर एफ ऑफ 1 प्लस आर एच काय येईल? 2 इंटू 1 प्लस आर एच प्लस 5. कळतंय का? तर इथं मसाला एफ ऑफ मसाला इज 2 इंटू मसाला प्लस 5. तर मसाल्याच्या जागी ए प्लस आर एच टाकणार आहे. ए काय 1, आर एच काय? आर एच. ते नंतर पाहू आपण आर एच नक्की काय असतो ते. ठीक आहे ना? प्लस 5. म्हणजे इथून जर तुम्ही व्यवस्थित मल्टिप्लिकेशन केलं तर 2 प्लस 2 आर एच प्लस 5, म्हणजे हे येईल 7 प्लस 2 आर एच. 7 प्लस 2 आर एच. कळतंय का? हे त्या सगळ्या गोष्टी कळाल्या. आता इकडे लक्ष द्या. आता हे जे येणार आहे ना, हे येणार आहे लिमिट n अप्रोचेस टू इन्फिनिटी समेशन आर रनिंग फ्रॉम 1 to n. समेशनच्या प्रॉपर्टीज माहिती आहेत. समेशन ऑफ 1 इज n. ठीक आहे. समेशन एफ ऑफ ए प्लस आर एच काय आहे तुमचा? आत्ताच काढलाय आपण. 7 प्लस 2 आर एच. 7 प्लस 2 आर एच इंटू एच. 7h प्लस 2 आर एच. लिमिट n अप्रोचिंग टू इन्फिनिटी समेशन आर रनिंग फ्रॉम 1 to n. h जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं ह्याच्याशी तर हे काय बनेल? 7h प्लस 2 आर एच स्क्वेअर. बरोबर. आता समेशन तुम्ही ऍडिशन वर अप्लाय करू शकता. माहितीये तुम्हाला कसं अप्लाय करतात ते? माहितीये ना? म्हणजे हे काय बनणार आता पहा. लिमिट n अप्रोचेस टू इन्फिनिटी समेशन आर रनिंग फ्रॉम 1 to n 7h. आणि 7 आणि h दोन्हीही कॉन्स्टंट आहे. h इज कॉन्स्टंट कारण h इज b मायनस a बाय n. ठीक आहे. 7h प्लस समेशन आर रनिंग फ्रॉम 1 to n r इंटू एच स्क्वेअर. ठीक आहे ना? आर इंटू एच स्क्वेअर. आता व्यवस्थित जर लक्ष दिलं तुम्ही तर हे लिमिट दोघांवर अप्लाइड आहे.
7h इज कॉन्स्टंट, h इज कॉन्स्टंट. इथं नेहमी लक्षात ठेवा, ऑलवेज रिमेंबर h इज कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट जे असतं ना ते आपण समेशनच्या बाहेर घेऊ शकतो. हे तुम्हाला माहिती, यू हॅव लर्न युअर क्लास 11 सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये प्रॉपर्टीज ऑफ समेशन तुम्ही शिकलेले आहात लास्टच्या एक्झरसाइज मध्ये. ठीक आहे. मग तुम्ही काय करणार, याला लिहिणार लिमिट n अप्रोचेस टू इन्फिनिटी. 7h बाहेर येईल आणि समेशन आर रनिंग फ्रॉम 1 टू n. इथं राहील फक्त 1 आणि समेशन ऑफ 1 इज n. बरोबर. प्रॉपर्टीज ऑफ समेशन आठवा. आता इथं h² कॉन्स्टंट आहे, बाहेर आला, बट समेशन आर रनिंग फ्रॉम 1 टू n. इथं राहिला r. समेशन ऑफ r इज, याचा अर्थ काय आहे, r 1 पासून n पर्यंत जाईल, म्हणजे 1 + 2 + 3 + 4 प्लस म्हणजे n नॅचरल नंबरचा सम, n इंटू n + 1/2. आठवतंय का? म्हणजे हे काय येणार आहे आता, हे येणार आहे लिमिट n अप्रोचेस टू इन्फिनिटी 7nh. 7nh का लिहिलं मी, कारण समेशन ऑफ दिस इज n, समेशन ऑफ 1 इज n. बरोबर का? आणि समेशन ऑफ दिस आर रनिंग फ्रॉम 1 टू n r, त्याचं समेशन काय येणार आहे सांगा. त्याचं समेशन येईल n इंटू n + 1/2. n इंटू n + 1/2 म्हणजे 7nh प्लस h² इंटू n इंटू n + 1/2. आता मी थोडस जुगाड लावणार आहे. काय जुगाड आहे माहितीये, n ज्यावेळी इन्फिनिटीला अप्रोच करत असतो ना, त्यावेळी मी काय करत असतो, आठवा, पॉवर कॉमन काढत असतो, हायेस्ट पॉवर. समजतंय का? तर मी इथं ना एक जुगाड लावलेलं तर आहेच ऑलरेडी, ते म्हणजे हे nh इज इक्वल्स टू 1 हे काढलेलं आहे मी. तर मी आता ह्या nh ला 1 म्हणू शकतो का? दिस इज 1. आणि ह्या आतमधल्या ब्रॅकेटमधून n कॉमन काढू शकतो का? ह्या ब्रॅकेटमधून n बाहेर काढू शकतो का? मग 1/n होईल तो. म्हणजे आता हे असं बनणार आहे पहा. ह्याला थोडं छोटं करता येईल का सिलेक्ट करून? ठीक आहे. आता हा जो ब्रॅकेट आहे ना, त्याच्यामधून मी n ला कॉमन घेतलं, तर मग आता पहा काय बनणार आहे, हे बनेल लिमिट n अप्रोचिंग टू इन्फिनिटी 7 प्लस h². इथं n ऑलरेडी आहे, याच्यातून n बाहेर घेतला तर n, आणि इथे राहील 1 + 1/n/2. कळतंय का? आणि हे सगळं लिमिटच्या आतमध्ये आहे. कळतंय? आता पहा, हा n आणि हा n² h² बनेल तो. बट nh इज 1, तो n² h² पण 1. कळतंय का तुम्हाला? अरे हे हा काय बनलाय, हा बनलाय n² h² इज 1. कारण nh जर 1 आहे, जो ऑलरेडी तुम्हाला मिळालाय, कारण h तुमचा 1/n होता, तर nh 1 येईल, n² h² पण 1 येईल, 1 चा स्क्वेअर इज 1. मग आता तुम्ही म्हणाल 7 प्लस लिमिट n अप्रोचिंग टू इन्फिनिटी 1 + 1/n. हे समजतंय का तुम्हाला? 7चं लिमिट घेतलं तर 7 आन्सर. लिमिट ऑफ एनी कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट इटसेल्फ. आणि ह्याचं लिमिट घेतलं, आता हा तर 1 बनलाय, म्हणजे लिमिट कशाचं घ्यायचंय, 1/1 + n/2. अपॉन ला विसरू नका, अपॉनला 2 आहे. बरं, अपॉनचा 2 बाहेर आला, तर मी त्याला आता असं लिहिल 7 प्लस, आता एनच्या जागी काय टाका, इन्फिनिटी टाका, इव्हॅल्युएट द लिमिट. एनच्या जागी जर इन्फिनिटी गेला तर हा 0 बनेल. कळतंय का? कारण 1/∞ 0. अरे एक चॉकलेट इन्फानाइट लोकांना वाटायची आहे, 0 आन्सर. मी सांगितलेलं तुम्हाला. ठीक आहे ना? म्हणजे आता हे काय बनणार आहे, 1 + 0 इज 1, म्हणजे 7 + 1/2. 7 + 1/2 इज 15/2.
2. So 15/2 is the answer. अरे कॅल्क्युलेशन करताना काय एरर? हो. काहीतरी कॅल्क्युलेशन मध्ये झाले. इथला 2 राहिलाय, ठीक आहे ना, घ्यायचा 2 राहिलाय. मग काय झालं असतं, इथं पण 2, हा 2 आणि हा 2 कॅन्सल. मग मग इथं काहीच नसतं राहिलं. हा, मग 7 + 1 ओनली, दॅट इज 8. 7 + 1 इज 8. कळालंय का? पण इझी आहे का? कळतंय? ओके, नेक्स्ट. हा प्रॉब्लेम पटपट पटपट अंडरस्टँड करायचा, पटपट समजून घ्यायचं. हे पण कशाने काढायचंय? बाय रिमान सम वी हॅव टू फाइंड द आन्सर. डेफिनेट इंटिग्रेशनने तर याचं लगेच आन्सर येईल, कारण 7 ची पॉवर x इंटिग्रेशन 7 ची पॉवर x अपॉन log 7, बरोबर. आणि अप्पर लिमिट लोअर लिमिट इव्हॅल्युएट केलं तर खूप सिम्पल, बट वी हॅव टू फाइंड द आन्सर बाय लिमिट ॲज अ रिमान सम, लिमिट ऑफ अ रिमान सम. त्याच्यामुळे आपण काय करतोय, पण त्याला असं लिहितोय की इंटिग्रेशन फ्रॉम, समोर लक्ष, 2 to 3 7 raised to the power x dx by Riemann sum we can write this as equals to, this is equals to. आता हे पहा, ज्यावेळी तुम्ही म्हणत असता रिमान सम वापरायचे, त्यावेळी तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx is equals to limit n approaches to infinity summation r running from 1 to n f of a plus rh into h, बरोबर ना. म्हणजे तुम्हाला इथं एच काढावं लागेल, आर एच हे काढावं लागेल, एफ ऑफ ए प्लस आर एच काढावं लागेल, ए आणि काय करावं लागेल हिअर कम्पेअरिंग विथ, हे तुम्ही बोलणार की हिअर वी आर कम्पेअरिंग विथ इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स. सो वी शॅल राईट दिस ॲज एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 7 raised to the power x, बरोबर. ए काय आहे 2, बी काय 3, एच काय असतो सांगा, बी मायनस ए बाय एन, म्हणजे एच काय येईल 3 - 2/n, म्हणजे 1/n. मग एच जर तुमचा 1/n असेल तर याच्यावरून तुम्ही पुन्हा लिहू शकता की एन एच इज इक्वल्स टू 1. कळतंय का? सगळ्यांना कळतंय व्यवस्थित? आता पहा, एच पण मिळालाय, पण आपल्याला एफ ऑफ ए प्लस आर एच काढायचा असतो. एफ ऑफ ए प्लस आर एच म्हणजे काय, एफ ऑफ 2 + आर एच. बरं, एफ ऑफ एक्स काय 7 ची पॉवर x, तर एफ ऑफ 2 + आर एच काय 7 ची पॉवर 2 + आर एच. बरं, त्याला तुम्ही असं पण लिहू शकता, सध्या तर राहू द्या. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की बाय इंटिग्रेशन और डेफिनेट इंटिग्रेशन ॲज अ लिमिट ऑफ समने तुम्ही असं लिहू शकता की इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 3 7 raised to the power x dx is equals to limit n approaches to infinity summation r running from 1 to n f of a plus rh कशाच्या इक्वल आहे तुमच्या 7 raised to the power 2 plus rh इंटू एच करावा लागतो ना इथं. आता पहा, आता जर याला व्यवस्थित पाहिलं ना तर तुम्ही म्हणाल लिमिट n अप्रोचिंग टू इन्फिनिटी समेशन आर रनिंग फ्रॉम 1 to n 7² इंटू 7 raised to the power rh इंटू एच. आता मी तुम्हाला काय बोललेलं आठवा बरं, एच इज कॉन्स्टंट. मागच्या प्रॉब्लेम मध्ये पण इथं पण म्हणतो की एच इज कॉन्स्टंट. एच आणि एच जर कॉन्स्टंट आहे, 7² पण कॉन्स्टंट आहे, तर ते दोन्ही बाहेर निघतील, बरोबर. म्हणजे मी याला आता असं लिहू शकतो का, लिमिट n अप्रोचिंग टू इन्फिनिटी 49h इंटू समेशन आर रनिंग फ्रॉम 1 to n 7 raised to the power rh. लिहू शकतो का असं, बरोबर. आता मी नेक्स्ट स्लाइड वर जातो. काय आलंय तुमच्याकडे, लिमिट n अप्रोचेस टू इन्फिनिटी 49 इंटू h² समेशन आर रनिंग फ्रॉम 1 to n. h² आहे का h आहे,
एच एच म्हणजे ह्याला कॅन्सल. ओके. समेशन आर रनिंग फ्रॉम 1 to n 7 रेस टू दी पॉवर आर एच. आता 7 रेस टू दी पॉवर आर एच आहे आणि आर कसा आहे 1 to n रन करतोय, म्हणजे ऍक्च्युली आरच्या जागी 1 टाकलं तर हे 7 रेस टू दी पॉवर एच, 2 टाकलं तर 7 रेस टू दी पॉवर 2 एच, 3 टाकलं तर 7 रेस टू दी पॉवर 3 एच, असं करत करत 7 रेस टू दी पॉवर एन एच पर्यंत. म्हणजे हे काय ऍक्च्युली लिमिट एन अप्रोचिंग टू इन्फिनिटी 49 एच इंटू समेशन साइन, म्हणजे ह्याचं जर आन्सर काढलं ना समेशन ऑफ दिस 7 रेस टू दी पॉवर आर एच, तर हे असं येईल 7 रेस टू दी पॉवर 1 एच प्लस 7 रेस टू दी पॉवर 2 एच प्लस 7 रेस टू दी पॉवर 3 एच and plus dot 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 is equal plus 7 raised to the power nh. This is the series that we can obtain by that summation. बरोबर, this summation give rise to this series. आणि ह्या सिरीजला जर व्यवस्थितपणे पाहिलं ना तर दॅट इज जीपी, सम ऑफ जीपी, म्हणजे द सिरीज, we may say the series corresponds to sequence, that sequence is gp. ती सिक्वेन्स कोणती आहे जीपी आहे. का बरं, कारण तुम्हाला इथं काय दिसतंय लिमिट एन अप्रोचिंग टू इन्फिनिटी 49 एच इंटू, इथं जर तुम्ही पाहिलं तर याचा कॉमन रेशिओ काय 7 ची पॉवर 2 एच अपॉन 7 ची पॉवर एच, दॅट इज इक्वल टू 7 ची पॉवर 3 एच अपॉन 7 ची पॉवर 2 एच, म्हणजे इट इज जीपी विथ कॉमन रेशिओ 7 ची पॉवर एच, त्याचा काय आहे कॉमन रेशिओ आहे. आणि फर्स्ट टर्म काय ए इज 7 ची पॉवर एच, म्हणजे तुम्हाला माहिती की एखाद्या जीपीचा ए जर 7 ची पॉवर एच असेल, आर 7 ची पॉवर एच आहे, तर सम ऑफ एन टर्म ऑफ जीपीचा फॉर्म्युला ए इंटू 1 मायनस आर अपॉन 1 मायनस आर रेस टू दी पॉवर एन अपॉन 1 मायनस आर, बरोबर, किंवा ते आर मायनस 1 पण लिहू शकता तुम्ही, ठीक आहे ना. इट डिपेंड्स ऑन तुमचा ए कसा आहे, सॉरी आर कसा आहे, ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन 1 आहे की लेस दॅन 1 आहे, ठीक आहे ना. म्हणजे तुमचा एस एन काय बनेल या केसमध्ये, ए तुमचा आहे 7 ची पॉवर एच, पुन्हा 1 मायनस आर पण 7 ची पॉवर एच, पण इथं एन आहे तर 7 ची पॉवर एन एच बनेल, बरोबर का. अरे समोर लक्ष द्या 2 मिनिटं. ए काय आहे तुमचा ह्या जीपीच्या सम मध्ये, ए काय आहे जीपी मध्ये, दिस इज द सी, ही काय आहे सिरीज, पण ही कशाची सिरीज आहे जीपीची सिरीज आहे, म्हणजे सम ऑफ एन टर्म ऑफ जीपी आहे. तर सम ऑफ एन टर्म ऑफ जीपीचा फॉर्म्युला काय ए इंटू 1 मायनस आर एस टू द पॉवर एन अपॉन 1 मायनस आर, तर मी याला लिहिलं 7 ची पॉवर एच इंटू 1 मायनस आर पण काय तुमचा 7 ची पॉवर एच ची पॉवर एन अपॉन 1 मायनस 7 ची पॉवर एच. तर मला सांगा 7 ची पॉवर एच ची पॉवर एन ला 7 ची पॉवर एन एच लिहू शकता का, येस. म्हणजे हे बनेल 7 ची पॉवर एच इंटू 1 मायनस 7 ची पॉवर एन एच अपॉन 1 मायनस 7 ची पॉवर एच. 7 ची पॉवर एन एच, एन एच इज इक्वल्स टू 1 मिळालंय, म्हणजे 7 ची पॉवर काय 1, बरोबर, म्हणजे दिस इज 1, दिस इज 1, म्हणजे ऍक्च्युली दिस विल बी 1 मायनस 8, किंवा मी ह्याला लिहिताना ना असं लिहायला पाहिजे होतं, कन्सिडरिंग आर टू बी ग्रेटर दॅन 1, आय शुड हॅव रिटन दिस ॲज, आय शुड राईट दिस ॲज और लिहायला पाहिजे, और दिस इज ए इंटू आर रेस टू दी पॉवर एन मायनस 1 अपॉन आर मायनस 1, कन्सिडर आर टू बी ग्रेटर दॅन 1, ठीक आहे. मग आता हे आत्ता हे असं दिसतंय तर हे आता असं म्हणलं असतं, का बरं मी असं केलं माहिती, निगेटिव्ह आन्सर येत होतं, ठीक आहे, आणि एरिया इज नेव्हर निगेटिव्ह, ठीक आहे. तर तुम्हाला इथून मिळेल एस एन इज इक्वल्स टू ए काय 7 ची पॉवर एच, आर काय 7 ची पॉवर एच आणि त्याची पॉवर एन मायनस 1 अपॉन 7 ची पॉवर एच मायनस 1, म्हणजे हे बनेल 7 ची पॉवर एच इंटू 7 ची पॉवर एन एच मायनस 1 अपॉन 7 ची पॉवर एच मायनस 1, बरोबर. आता 7 ची पॉवर एच, 7 ची पॉवर एन एच इज 7, बिकॉज एन एच इज इक्वल्स टू 1 ना, बरोबर, म्हणजे 7 मायनस 1 इज 6, कळतंय का, म्हणजे हे बनेल 6 इंटू 7 ची पॉवर एच अपॉन 7 ची पॉवर एच मायनस 1, कळालं का.
सगळ्यांना कळते व्यवस्थित? आता म्हणजे मला ह्याच्याशी ह्या सगळ्याचा आन्सर काय? तर सगळ्याचा आन्सर आहे 6 इंटू 7 ची पॉवर h अपॉन 7 ची पॉवर h मायनस 1. बरोबर का? आता मी इथे एक अरेंजमेंट करतोय. ती अरेंजमेंट ह्यातल्या ह्यातच करतोय. कशी करतोय माहितीये? हा जो h आहे ना, हा जो h हा इथं लिहिला काय आणि 7 ची पॉवर h मायनस 1च्या डिनॉमिनेटरला लिहिला काय? सेम ना? कारण तो वरती येऊन मल्टिप्लायच होणार आहे. अँड दॅट अरेंजमेंट आय एम डुईंग फॉर व्हॉट? तुम्हाला कळेल आता. n अप्रोचिंग टू इन्फिनिटी 49 इंटू 6 इंटू 7 ची पॉवर h डिव्हायडेड बाय 7 ची पॉवर h मायनस 1 अपॉन h. असं लिहू शकतो का मी? काहीच बदल नाहीये. मी ह्या h ला फक्त ह्याच्या डिनॉमिनेटरला घेतलाय. आणि का घेतलाय? कारण तुम्हाला a रेस टू दी पॉवर x मायनस 1 अपॉन x चा फॉर्म्युला आठवला का? लिमिट घेतल्यानंतर त्याचं आन्सर लॉग ए येतं. मग तुम्हाला 7 ची पॉवर h मायनस 1 अपॉन h म्हणजे तुमचा इथं n अप्रोचिंग टू इन्फिनिटी ना, तिथं h अप्रोचिंग टू 0 असला पाहिजे. आणि ते ते तुम्हाला व्हॅलिड रिझन आहे की n ज्यावेळी इन्फिनिटीला अप्रोच करेल, h कशाला अप्रोच करेल? कारण n इज इक्वल्स टू पहा ऍज, इथं कलर कोणता आहे? ऍज h कशाच्या इक्वल आहे तुमचा 1 अपॉन n च्या, बरोबर? h कशाच्या इक्वल आहे 1 अपॉन n च्या. म्हणजे n ज्यावेळी इन्फिनिटीला अप्रोच करेल, ऍज n अप्रोचेस टू इन्फिनिटी, हा इन्फिनिटी झाला तर 1 अपॉन इन्फिनिटी इज 0. म्हणजे दिस इम्प्लाइज h इज अप्रोचिंग टू 0. हे कळालं का? म्हणजे आता मी ह्या n अप्रोचिंग टू, कुठे गेलो आपण? n अप्रोचिंग टू इन्फिनिटीला असं लिहू शकतो का? ऍज n अप्रोचेस टू इन्फिनिटी h अप्रोचेस टू 0 ऍज h इज इक्वल्स टू 1 अपॉन n. कळतंय? म्हणून म्हणून मी ह्याला रिप्लेस कशाने करतोय? ह्या लिमिटला रिप्लेस करतोय लिमिट h अप्रोचिंग टू 0 ने. वर आहे 49 इंटू 6 किती असतं रे? 49 इंटू 6 294, 954 आणि 24, 294. म्हणजे हा 294 इंटू 7 ची पॉवर h अपॉन 7 ची पॉवर h मायनस 1 अपॉन h. आता लिमिट डिव्हिजन मध्ये सेपरेटली जाईल. म्हणजे हे बनेल लिमिट h अप्रोचिंग टू 0 294 इंटू 7 ची पॉवर h आणि लिमिट h अप्रोचिंग टू 0 7 ची पॉवर h मायनस 1 अपॉन h. n नाहीये, h आहे, लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहितीये की लिमिट h अप्रोचिंग टू जर 0 असेल तर आपण इव्हॅल्युएट करतोय आता लिमिट. h च्या जागी जर 0 गेला तर हा 1 बनेल ना. 7 ची पॉवर 0 इज 1. का बरं? कारण 7 ची पॉवर 0 इज 1. कळतंय? मग 294 इंटू 1 इज 294. बरोबर का? म्हणजे न्यूमरेटरला काय राहील? 294. आणि हा स्टँडर्ड फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? लिमिट x अप्रोचिंग टू 0 a रेस टू दी पॉवर x मायनस 1 अपॉन x इज इक्वल्स टू लॉग a. आता इथे h अप्रोचिंग टू 0 7 ची पॉवर h मायनस 1 अपॉन h आहे, तर याचा आन्सर काय? लॉग 7. म्हणजे याचा आन्सर काय? 294 अपॉन लॉग 7. कळालंय का सगळ्यांना? समजलं? ओके. किती प्रॉब्लेम आहे? 4 प्रॉब्लेम आहे टोटल. का नेक्स्ट प्रॉब्लेम. हा तर इझीच आहे. बस. ओके नेक्स्ट. बॉटल नाही सापडली का रे माझी? दुसरी आहे का? आता हा प्रॉब्लेम ट्राय करा बरं तुम्ही. जमतोय का पहा. करा ट्राय.
जमतंय का? करा करा, ट्राय करा. लास्टचा प्रॉब्लेम एकदम छान प्रॉब्लेम आहे. लास्टचा प्रॉब्लेम सोडून देईल. दोन पेजेस लागतात त्याला. तुम्ही हा सोडवा किंवा इथं मी सांगतो काय होतंय ते. तुम्ही कुठपर्यंत गेले? इथपर्यंत तरी गेले का ऍटलिस्ट? इथून तुम्हाला ए आणि बी कळायला पाहिजे. ए काय सांगा? 0. बी काय? 4. एच काढला का त्याच्यावरून? 4 - 0 एन. म्हणजे तुमचा एन एच काय बनलाय? 4 बनलाय. बरोबर? एन एच इज इक्वल्स टू 4 बनला. आता त्याच्यानंतर तुम्ही एफ ऑफ एक्स कशाला म्हटलंय? एक्स मायनस एक्स स्क्वेअरला. बरोबर? मग एफ ऑफ ए प्लस आर एच म्हणजे एफ ऑफ 0 प्लस आर एच म्हणजे एफ ऑफ आर एच तुम्ही काढाल. एफ ऑफ आर एच काय येईल? आर एच मायनस आर स्क्वेअर एच स्क्वेअर. पहा, कळतंय? आता इथपर्यंत जर तुम्ही आले ना, तर मग आता सिंपल आहे ना. लिमिट ॲज अ रिमान सम. लिमिट ऑफ रिमान सम. तुम्हाला लिमिट घ्यायचंय. लिमिट एन अप्रोचिंग टू इन्फिनिटी. एच नाही, एन आहे. लिमिट एन अप्रोचिंग टू इन्फिनिटी. आर स्क्वेअर. हा, एफ ऑफ ए प्लस आर एच आहे. आर एच मायनस आर स्क्वेअर एच स्क्वेअर. आणि इथं एक एच असतो. एच इंटू एफ ऑफ ए प्लस आर एच च्या इक्वल असतं ना ते. आता इथं काय येईल? लिमिट एन अप्रोचिंग टू इन्फिनिटी आर एच square minus r square h cube, but h is constant, so this will be h square limit n approaching to infinity r minus h cube limit h cube into limit n approaching to infinity r square. मग तुम्हाला माहिती समेशन आहे. समेशनचं साइन विसरलो आपण. समेशन आर अँड समेशन आर स्क्वेअर. समेशन आर म्हणजे काय? सम ऑफ एन नॅचरल नंबर्स. समेशन ऑफ आर स्क्वेअर म्हणजे काय? सम ऑफ स्क्वेअर ऑफ एन नॅचरल नंबर्स. कारण आर इज रनिंग फ्रॉम 1 to n ना. आर इज फ्रॉम 1 to n. म्हणजे हा काय बनेल? एच स्क्वेअर तर बाहेर आहे. इथून पुढचं कळलंय का? आलंय का आन्सर? म्हणजे इथपर्यंत आपण आलोय. ह्या स्टेप पर्यंत आलोय. म्हणजे त्याला मी इथं लिहितो सध्या. काय आलं होतं? एच स्क्वेअर किंवा एच आलं होतं. एच स्क्वेअर इंटू लिमिट n approaching to infinity summation r minus h cube limit n approaching to infinity summation r square. अरे sum of n natural number will be n into n plus 1 by 2. कारण r running from 1 to n आहे ना. r running from 1 to n. आणि इथे h square ऑलरेडी प्रेझेंट आहे. समोर लक्ष द्या 2 मिनिटं. मायनस इथं h क्यूब आहे. आणि लिमिट कशाचं घ्यायचंय तुम्हाला? ह्या सगळ्यांचं लिमिट घ्यायचंय ना. लिमिट एन अप्रोचिंग टू इन्फिनिटी घ्यायचंय. मी सगळ्यांना एकाच ब्रॅकेटच्या मध्ये ठेवतोय. आणि इथं काय? मायनस एच क्यूब इंटू ह्याचा आन्सर काय येणार आहे? समेशन आर स्क्वेअरचा आन्सर काय येईल सांगा? एन इंटू एन प्लस 1 इंटू एन प्लस 2 अपॉन 6. बरोबर का? सम ऑफ एन नॅचरल नंबर, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ एन नॅचरल नंबर, एन इंटू एन प्लस 2 इंटू एन इंटू एन प्लस 1 इंटू एन प्लस 2 अपॉन 6. आता तुम्ही काय करताय माहिती का? ह्या तिघांमधून एन ला कॉमन काढताय. म्हणजे याच्यातून एक एन कॉमन येईल, याच्यातून एक एन कॉमन येईल, इथं एन क्यूब बनेल. आणि याच्यातून एन स्क्वेअर ला कॉमन काढताय, तर ते आता असं बनतंय एन स्क्वेअर एच स्क्वेअर. कॉमन जर ह्या ब्रॅकेट मधून काढलाय तर 1 अपॉन एन येईल. 1 प्लस 1 अपॉन एन येईल. आणि अपॉनला 2 आहे. आणि इथून ह्या तिघांमधून एन 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 घेतलाय तर दॅट विल बी एन क्यूब एच क्यूब.
आणि आतमध्ये काय राहील? आतमध्ये राहील 1 प्लस 1 अपॉन एन आणि इथं 1 प्लस 2 अपॉन एन अपॉन 6. कळतंय का? एवढं कळालंय? 1 अपॉन एन काय बनेल सांगा बरं? एन अप्रोचिंग टू इन्फिनिटी याचा अर्थ एच अप्रोचिंग टू 0. बरोबर? किंवा एन अप्रोचिंग टू इन्फिनिटी जरी ठेवलं ना, लिमिट एन अप्रोचिंग टू इन्फिनिटी जर ठेवलं ना, तर हे काय बनणार आहे? हे 0 बनेल. हे पण काय बनेल? 0. हे पण 0. म्हणजे 1 प्लस 0, 1 प्लस 0 इज 1. म्हणजे हे पूर्ण 1 बनेल आणि एन क्यूब एच क्यूब अपॉन 6. एन क्यूब एन एच काय आहे? 4 आहे. म्हणजे हे 4 क्यूब अपॉन 6 बनेल. आणि हे हा 1 आहे आणि हा एन स्क्वेअर एच स्क्वेअर काय बनेल? 4 स्क्वेअर बाय 2. म्हणजे 4 स्क्वेअर बाय 2 मायनस 4 क्यूब बाय 6 इज द आन्सर. 4 स्क्वेअर काय आहे? 16. आता बरं डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय डिवाइड करा. तर 16 इंटू 3 48 आणि 4 क्यूब इज 64 अपॉन 6. मग 16 के 16 16 32 16 48 16 म्हणजे -16/6. म्हणजे आन्सर काय आलं पाहिजे? -8/3. -8 -40. ओके. इथं पण पुन्हा काहीतरी चूक, काहीतरी झालं असेल. हे पहा, इथून इथपर्यंत पुन्हा सांगतो मी तुम्हाला. काय होतं? एच स्क्वेअर, ज्यावेळी अशी गिचमिळ होतील ना, लिमिट एन अप्रोचिंग टू इन्फिनिटी, बट अल्टिमेट कळाले ना तुम्हाला? कारण इथं किती वाजलेत पहा. आम्हाला घ्यायचा नेक्स्ट प्रॉब्लेम. इथं समजवतो चला तुम्हाला. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? तिथून पुढे नाही जमलं. हे एक्सप्रेशन मला रिपीट करून सांगाल का पुढं? हा, इथं सांगतो. ठेवलं मी लक्षात. या या आन्सर मध्ये तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय की लिमिट एन अप्रोचिंग टू इन्फिनिटी एच स्क्वेअर इंटू समेशन आर रनिंग फ्रॉम 1 टू एन आर मायनस एच क्यूब इंटू समेशन आर रनिंग फ्रॉम 1 टू एन आर स्क्वेअर इथपर्यंत पोहोचलाय. बरोबर? आता इथून पुढे तुम्हाला जायचंय. समेशन ऑफ आर मीन्स व्हॉट? 1 टू एन सगळ्या नॅचरल नंबरची सम. समेशन ऑफ आर स्क्वेअर म्हणजे काय? 1 टू एन सगळ्यांचा स्क्वेअर आणि त्याचा ऍडिशन. म्हणजे हे पण तुम्हाला माहिती आहे की दॅट विल बी लिमिट एन अप्रोचिंग टू इन्फिनिटी. आणि इथं काय बनणार आहे पहा? एच स्क्वेअर इंटू हे बनणार आहे एन इंटू एन प्लस 1 अपॉन 2. आणि इथं काय बनणार आहे? एच क्यूब. अरे तिथं आपण 64 घेतलं, तिथं 128 घ्यायला पाहिजे होता. कळतंय? 4 क्यूबच्या जागी. कळालं आता मला काय झालं ते. आणि इथं काय येणार आहे? एन एन प्लस 1 आणि एन प्लस 2 अपॉन 6. बरोबर? आता मी काय करतोय माहिती? आता मी कॉमन घेतोय. या ब्रॅकेटमधून एन बाहेर घेतोय, या ब्रॅकेटमधून एन बाहेर घेतोय. या ब्रॅकेटमधून एन बाहेर घेतला की हा एक एन, या ब्रॅकेट मधला एक एन आणि या ब्रॅकेट मधला एक एन, एन क्यूब बनेल. इथं ऑलरेडी एक एन आहे, याच्यातून एन बाहेर घेतलं तर इथं एन स्क्वेअर बनेल. हे कळतंय का मी जे सांगितलं आता ते? म्हणजे हे बनणार लिमिट एन अप्रोचिंग टू इन्फिनिटी आणि इथं बनणार एन स्क्वेअर एच स्क्वेअर. का बरं एन स्क्वेअर एच स्क्वेअर? कारण हा बाहेरचा एक एन आणि या ब्रॅकेट मधून एक बाहेर घेतलाय आपण. आणि इंटू काय राहणार? एन जर बाहेर घेतलाय तर इथं एनच्या जागी 1 राहील, इथं राहील 1 बाय एन आणि अपॉनला 2 आहे ऑलरेडी. मायनस इथं पहा, ह्या ब्रॅकेट हा एक एन, या ब्रॅकेट मधून एक एन घेणार आणि या ब्रॅकेट मधून एक एन घेणार. कळतंय? म्हणजे आता ते काय होईल? एन क्यूब एच क्यूब, एन क्यूब एच क्यूब आणि इंटू काय होईल? इंटू होईल इंटू 1 प्लस 1 अपॉन एन. अरे याच्यामधून एन बाहेर घेतल्यामुळं 1 प्लस 1 अपॉन एन होईल आणि याच्यामधून एन बाहेर घेतल्यामुळं 1 प्लस 2 अपॉन एन. कळतंय का? एनच्या जागी 1 राहील कारण एन बाहेर घेतलाय आणि 2च्या डिनॉमिनेटरला एन जाईल आणि अपॉनला 6. बरोबर? आणि तुम्हाला इथं माहिती की एन एच इज इक्वल्स टू 4. एन एच काय काय तुमचा? 4 आहे. कळतंय का सगळ्यांना? मग त्याच्यामुळं काय होतंय पहा, त्याच्यामुळं आता एन ला जर तुम्ही इन्फिनिटी टाकताय तर हे 0 बनेल 1 अपॉन एन. हा 1 अपॉन एन 0 आणि हा 2 अपॉन एन 0. 1 प्लस 0 इज 1, 1 प्लस 0 इज 1, 1 इंटू 1 इज 1. म्हणजे
आणि इथं पण 1 + 0 इज 1. म्हणजे फायनली जे तुमचं आन्सर येणार आहे ना ते येणार आहे. बाकीच्या गोष्टी तर कॉन्स्टंट येणार आहे. एन स्क्वेअर एच स्क्वेअरला तुम्ही कशाने अरे बाप, एन स्क्वेअर एच स्क्वेअरला तुम्ही कशाने रिप्लेस करणार आहे? 4 स्क्वेअरने. आणि ह्याला 4 क्यूबने. आता लिमिट राहायचा काही संबंधच नाही, लिमिट आत्ताच आपण अप्लाय केलंय. तर मग हे राहील 4 स्क्वेअर बाय 2 मायनस 4 क्यूब बाय 6. आता 4 स्क्वेअर म्हणजे काय? 16 बाय 2 आणि 16 चोक 64 म्हणजे मायनस 64 बाय 6. मग काय करा, ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा, ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा. असंच केलं होतं ना आपण, असंच केलं होतं. कुठं? एन एन प्लस 2n+1 n+2 लिहिलंय काय मी? ओके, बरोबर बरोबर बरोबर, फॉर्म्युला लिहिताना चुकलोय. n+1 2n+1 बाय 6 बरोबर. आणि ह्याचा असतो n+1/2 स्क्वेअर क्यूबचा. ठीक आहे, म्हणूनच इथे चूक होतीये. एन ला जर बाहेर काढलं तर इथं 2 आणि इथं 1. म्हणजे मग आता बरोबर येईल. म्हणजे हा राहील इंटू 2, हा राहील इंटू 2. बरोबर. मग आता पहा, दोघांचा डिनॉमिनेटर जर सेम केला तर 16 1 16 16 32 होते 48 48 मायनस 128 128 ना अपॉन 6. मग 48 मायनस 128 इज मायनस 80. मायनस 80 बाय 6 म्हणजे मायनस 40 बाय 3. हा फॉर्म्युला मी पण घाईघाईत विसरून गेलो होतो. सम ऑफ एन नॅचरल नंबरचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ एन नॅचरल नंबर इज एन इंटू n+1 इंटू 2n+1 असतो. मी n+2 लिहिला चुकी. ठीक आहे ना. ओके, नाव नेक्स्ट, लास्ट प्रॉब्लेम ऑफ द डे. व्यवस्थित लक्ष द्यायचंय आणि इन्व्हॉल्व व्हायचंय. पहा, प्रॉब्लेम 6 मिनिटात पण उरकू शकतो, 5 मिनिटात. बट एव्हरीथिंग डिपेंड ऑन युअर रिस्पॉन्स. रिस्पॉन्स तुमचा असेल तर खूप पटपट पटपट होणार. आता हे इंटिग्रेशन इतकं सिम्पल आहे ना, पण ह्याला लिमिट म्हणजे डेफिनाइट इंटिग्रेशन ऍज अ लिमिट ऑफ समने काढलं तर हे खूप अवघड आहे. ठीक आहे, म्हणजे इथं विचार करायचा आपल्याला सगळ्यात जास्त या प्रॉब्लेम. आता ह्याचं जर डेफिनाइट इंटिग्रेशनच्या वेने, इनडेफिनाइट इंटिग्रेशन काय असतं साइन एक्सचं? साइन एक्सचं इंटिग्रेशन काय? मायनस कॉस एक्स ना. आणि लिमिट कुठून कुठपर्यंत आहे सांगा? 0 टू पाय बाय 2. एकदा मायनसचं साइन बाहेर काढू शकता, आतमध्ये काय? कॉस एक्स. आणि 0 टू पाय बाय 2. बरोबर का? मग एकदा पाय बाय 2 टाकत असता तुम्ही आणि एकदा 0. अरे एकदा पहिल्यांदा काय टाकता? अप्पर लिमिट. नंतर काय टाकता? सांगितलं होतं ना मी, इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डीएक्स जर जी ऑफ एक्सच्या इक्वल असेल तर इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स काय बनेल? जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. कळतंय का? मग दिस विल बी, हे सांगा, कॉस पाय बाय 2 काय? कॉस 90 0 आणि कॉस 0 1. म्हणजे मायनस ऑफ -1 इज, म्हणजे याचा आन्सर काय? हे कशाने काढलं आपण? नाही, हे आपण फॉर्म्युलाने काढलं. ठीक आहे ना, म्हणजे बाय युझिंग द कन्सेप्ट ऑफ फॉर्म्युला. बट ऍज अ लिमिट, ऍज अ रिमान सम, लिमिट ऑफ अ रिमान सम जर काढायचं असेल, डेफिनाइट इंटिग्रल ऍज अ लिमिट ऑफ रिमान सम, तर आपल्याला इथं म्हणावं लागेल a is equals to 0, then b is equals to pi by 2, f of x is sin x. कळतंय का? h is equals to b minus a by n म्हणजे काय? पाय बाय 2 मायनस 0 अपॉन n म्हणजे दॅट विल बी पाय बाय 2n इज इक्वल्स टू, पाय बाय 2n म्हणजे इथून तुम्हाला मिळेल nh इज इक्वल्स टू पाय बाय 2. कळतंय का? nh इज इक्वल्स टू पाय बाय 2 मिळेल.
हे समजलं सगळ्यांना? समजतंय का? आता एफ ऑफ ए प्लस आर एच काढायचंय तुम्हाला. एफ ऑफ ए प्लस आर एच म्हणजे काय? एफ ऑफ 0 प्लस आर एच. कारण ए तुमचा 0 आहे ना, म्हणजे एफ ऑफ आर एच काढायचं. एफ ऑफ एक्स काय? एफ ऑफ मसाला इज साईन मसाला. म्हणजे एफ ऑफ ए प्लस आर एच म्हणजे एफ ऑफ आर एच म्हणजेच साईन आर एच येईल याचा आन्सर. बरोबर का? मग आता तुमचं डेफिनाइट इंटिग्रल ऍज अ लिमिट ऑफ अ सम, त्याचा फॉर्म्युला काय असतो? त्याचा फॉर्म्युला असतो इंटिग्रेशन ऑफ ए टू बी, इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल्स टू लिमिट एन अप्रोचिंग टू इन्फिनिटी समेशन आर रनिंग फ्रॉम 1 टू एन एफ ऑफ ए प्लस आर एच इंटू एच. बरोबर ना? कळतंय? मग आता मी तिथे टाकणार आहे, म्हणजे मी म्हणाल इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 साइन एक्स डी एक्स इज इक्वल्स टू लिमिट एन अप्रोचेस टू इन्फिनिटी समेशन आर रनिंग फ्रॉम 1 टू एन एफ ऑफ ए प्लस आर एच काय आलाय तुमचा? साइन आर एच. साइन आर एच. आणि हा काय आहे तुमचा? एच. कळतंय? सगळ्यांना कळतंय व्यवस्थित? ओके. आता एच कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर घेऊ शकता समेशनच्या. मग मी काय करेल, मी याला असं लिहिल लिमिट एन अप्रोचिंग टू इन्फिनिटी एन इंटू समेशन 1 टू एन साइन आर एच. साइन ऑफ आर एच. बट आता या टाईपच्या इंटिग्रलला सॉल्व्ह करायचं म्हणलं तर ही खूप मोठी सिरीज येईल ना. आरच्या जागी 1 पासून आपल्याला कुठपर्यंत जायचंय? 10 पर्यंत. म्हणजे हे जे आहे ना, दॅट विल बी साइन एच प्लस साइन 2h अँड असं करत करत तुम्हाला कुठपर्यंत जावं लागेल? साइन एन एच पर्यंत. बरोबर? तुम्हाला कुठपर्यंत जावं लागेल? साइन एन एच पर्यंत. मग तुम्हाला हे जे एक्सप्रेशन आहे ना, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या एक्सप्रेशनला थोडंसं मॉडिफाय करावं लागतं. काय करावं लागतं? मॉडिफाय. मग तुम्ही काय करता? तुम्ही ह्या एक्सप्रेशनला एक सेपरेटली कन्सिडर करा. एन नाही, हा एच आहे. हा, तुम्ही काय करा? ह्या एक्सप्रेशनला साईडला घ्या. साईडला घ्या म्हणजे समेशन आर रनिंग फ्रॉम 1 टू एन साइन आर एच कशाच्या इक्वल येईल सांगा? हा इक्वल येईल, किंवा एच साइन आर एच जरी घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. हा इक्वल येईल ह्याच्या साइन ऑफ एच प्लस साइन 2h प्लस साइन 3h प्लस डॉट 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 प्लस साइन एन एच. ह्याच्या इक्वल येईल ना ही सिरीज. बरोबर? आता आता तुम्हाला काय करायचंय माहिती का? आता तुम्हाला ह्या सिरीजचं एवढं मोठं आन्सर आहे, तर आपल्याला त्या आन्सरला रिड्यूस करायचंय, नाही तर प्रत्येकाचं लिमिट थोडी ना घेत बसणार आहे आपण. मग आता मी काय केलं माहितीये का? मी दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं. स्टँडर्ड प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवायचा. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 2 साइन एच बाय 2. कशाने मल्टिप्लाय केलं? 2 साइन एच बाय 2 ने. बरोबर? मग 2 साइन एच बाय 2 ने मल्टिप्लाय केल्यावर हे आता असं दिसेल 2 साइन एच बाय 2 इंटू समेशन आर रनिंग फ्रॉम 1 टू एन साइन ऑफ आर एच इज इक्वल्स टू ह्याच्याशी साइन एच सी जर मल्टिप्लाय झाला तर साइन एच इंटू साइन एच बाय 2. बरोबर? ह्याच्याशी जर मल्टिप्लाय झाला 2 साइन एच बाय 2 तर हे असं बनेल. समजा मी साइन एच बाय 2 साइन एच बाय 2 ला आधी लिहितो. 2 साइन एच बाय 2 इंटू साइन एच प्लस 2 साइन एच बाय 2 इंटू साइन 2h प्लस 2 साइन एच बाय 2 इंटू साइन 3h. कळतंय का काय चाललंय, कसं चाललंय? कळतंय ना सगळ्यांना? आणि प्लस करत 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 2 साइन एच बाय 2 इंटू साइन एन एच. बरं, असंच का करायचं? हाच अप्रोच का? कारण तुम्हाला आता नेक्स्ट स्टेपला कळेल की 2 साइन ए साइन बी कशाच्या इक्वल असतो? कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. आठवतोय का? याला काय म्हणतो आपण? डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला. बरोबर का? आता डायरेक्टली ह्याला रिडक्शन करण्यासाठीच मी हे केलेलं आहे. हे काम मी कशासाठी केलंय? आता पहा, हे काय बनणार आहे? कॉस एच मायनस एच बाय 2 इज एच बाय 2 मायनस कॉस
एच प्लस एच बाय टू इज 3h/2. कळतंय का? कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. आता हे ब्रॅकेट मग 2h प्लस एच बाय टू 2 प्लस अर्धा म्हणजे 2.5 म्हणजे 5/2 म्हणजे दॅट विल बी कॉस 5h/2 मायनस आधी मायनस असतं ना रे, आधी मायनस असतं 2h मायनस h/2 2 मायनस हाफ इज 1.5 म्हणजे 3/2 म्हणजे कॉस 3h/2 मायनस कॉस 5h/2. आता ह्याचं सांगा बरं, ह्याचं सांगा, तुम्ही सांगा. कॉस दिस मायनस दिस अडीच म्हणजे किती? अरे 3 म्हणून 5/2 5h/2 मायनस कॉस काय लिहाल आता 3h/2 आणि असं करत करत लास्टचं सांगा NH मायनस एच म्हणजे मला असं लिहावं लागेल कॉस n मायनस 1h/2 मायनस कॉस n प्लस 1h/2. कळालं का व्यवस्थित? आता तुम्ही एक ट्रेंड ऑब्झर्व केला ना, याला कॅन्सल करायला कोणी नाहीये, याला कॅन्सल करायला कोणी नाहीये. मग मी एवढ्या मोठ्या सिरीजला कशामध्ये कन्वर्ट केलं? फक्त 2 टर्म मध्ये. कळतंय का? आणि म्हणून मग तुम्हाला आता कळालं असेल की मी दोन्ही साईडला 2 साइन h/2 ने मल्टिप्लाय का केलंय. कळतंय ना? म्हणजे म्हणजे आता हे काय बनणार आहे पहा, 2 साइन h/2 इंटू समेशन r रनिंग फ्रॉम 1 to n साइन ऑफ RH इज इक्वल्स टू कॉस h/2 मायनसचं साइन आहे ना त्याला, मायनस कॉस त्याला n+1 पहा n+1 इंटू h/2 ला मी असं लिहू शकतो का? NH प्लस h/2 लिहू शकतो का? असं लिहू शकतो. मल्टिप्लाय केले आणि मी हे मुद्दाम केले कारण मला NH माहित होता. NH काय? π/2 बरोबर. म्हणजे मग आता ना, अरे 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 2 मिनिटं, एक चूक झाली आपल्याकडून, मला वाटलंच. ही टर्म व्यवस्थित पहा, आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन व्यवस्थित नाही, म्हणजे हे व्यवस्थित नाही केलेलं. NH मायनस h/2 NH मायनस h/2 जर केलं ना तर हे काय येतं माहितीये? हे येतं n मायनस 1/2 इंटू h. n मायनस 1 अपॉन 2 आहे, 1 च्या अपॉनला 2 आहे, n च्या अपॉनला 2 नाहीये. म्हणजे मला ही टर्म व्यवस्थित लिहू द्या, ते मला लगेच जाणवलं लास्टला, कारण आन्सर मॅच नाही होऊ शकणार त्याने. ठीक आहे, म्हणजे इथं लिहायला पाहिजे कॉस ऑफ n मायनस 1/2 इंटू h मायनस कॉस ऑफ NH प्लस h/2. हे आता असं दिसेल n प्लस 1/2 इंटू h. काय दिसेल? कॉस n प्लस 1/2 होल ब्रॅकेट इंटू h. कळतंय का? समजलं का? अरे हा फॉर्म्युला वापरतोय 2 साइन ए साइन बी इज कॉस ए मायनस बी कॉस ए प्लस बी. ठीक आहे, म्हणजे हे वापरतोय आपण, दिस मायनस दिस दिस प्लस दिस. ठीक आहे, आणि मी कन्सिडर करताना मोठा का कन्सिडर करतोय माहितीये का? ते निगेटिव्ह येऊन जम्बलिंग नको व्हायला. ठीक आहे ना, म्हणजे कन्सिडर करताना मी h कन्सिडर करतोय, h ला a कन्सिडर करतोय, h/2 ला b कन्सिडर करतोय. त्याच्यात कोणाला काही डाऊट? ओके, म्हणजे ही टर्म पण हिच्या मागल्या टर्मला कॅन्सल होणार आहे, पण ह्या टर्मला पुढची कोणती टर्म नाही कॅन्सल करायला, आणि या टर्मला त्याच्या मागची कोणती टर्म नाहीये. म्हणजे मी याला काय लिहायला पाहिजे? कॉस h/2 मायनस कॉस h/2 मायनस
कॉस NH प्लस H/2 बरोबर ना. आता NH काय आहे तुमचं? NH इज π/2 म्हणजे आता हे काय बनणार आहे व्यवस्थितपणे पहा तुम्ही याला असं लिहू शकता डायरेक्टली समेशन r रनिंग फ्रॉम 1 to n साइन RH इज इक्वल्स टू कॉस H/2 मायनस याला तुम्ही कशाने रिप्लेस करणार आहे सांगा कशाने रिप्लेस करणार आहे π/2 ने कशाने π/2 ने मग कॉस π/2 प्लस थीटा इज मायनस कॉस थीटा मायनस साइन थीटा बरोबर ना कॉस π/2 म्हणजे आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये जातोय π/2 प्लस म्हणजे हा बनेल प्लस साइन H/2 आणि डिनॉमिनेटरला काय आहे पहा डिनॉमिनेटरला आहे हे 2 साइन H/2 कळालं की नाही कळालं डिनॉमिनेटरला जाईन हा आणि मला ह्याचीच व्हॅल्यू काढायची होती ना समेशन r रनिंग फ्रॉम 1 to n साइन RH ची आणि मग पहा याची व्हॅल्यू काय मिळालेली मला लिमिट n अप्रोचिंग टू इन्फिनिटी याची व्हॅल्यू मला मिळालेली आहे हा h ऑलरेडी इथे आहे आणि याची व्हॅल्यू समेशन r रनिंग फ्रॉम 1 to n याची व्हॅल्यू मला मिळाली आहे कॉस H/2 गेलो आपण पुढे मिळाली ना व्हॅल्यू कॉस H/2 प्लस साइन H/2 अपॉन 2 साइन H/2 कळते ना कॉस H/2 प्लस साइन H/2 अपॉन 2 साइन H/2 कळत आहे आता मी जर n अप्रोचिंग टू 0 लिहिलंय n अप्रोचिंग टू इन्फिनिटी लिहिलंय तर त्याला मी h अप्रोचिंग टू 0 ने रिप्लेस करू शकतो का येस कारण n अप्रोचिंग टू इन्फिनिटी म्हणजे तुम्ही त्या इन्फानाइट स्ट्रिप्स कन्सिडर करताय तर विड्थ ऑफ द रेक्टेंगल पण झिरोला अप्रोच करत असेल बरोबर म्हणजे ऍज n अप्रोचिंग टू इन्फिनिटी h अप्रोचेस टू 0 आता फक्त 1 मिनिटाचा खेळ राहिलाय ह्याचा अर्थ तुम्ही ह्याला असं लिहू शकता लिमिट h अप्रोचिंग टू 0 हा जो h आहे ना ह्याची करतोय मी अरेंजमेंट या h ला मी 2 साइन H/2 च्या डिनॉमिनेटरला टाकतो मग मला सांगा हे जे आहे ना ह्याच्याकडे व्यवस्थित पहा ह्याला मी असं लिहू शकतो का रे साइन H/2 अपॉन H/2 कारण अल्टिमेटली 2 हा साइन H/2 शीच मल्टिप्लाइड होणार आहे आणि हा जो h आहे वर जाऊन त्याच्याशीच मल्टिप्लाइड होणार आहे कळतंय का म्हणजे हे आता असं दिसेल कॉस H/2 प्लस साइन H/2 अपॉन साइन H/2 अपॉन H/2 कारण ही अरेंजमेंट आपण याच्यासाठी केली कारण हा 2 ह्याच्याशी मल्टिप्लाइडला जाणार आहे आणि हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटरशीच मल्टिप्लाइडला जाणार आहे पण आपण ही अरेंजमेंट का केली आहे कारण आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला दिसतोय साइन एक्स अपॉन एक्सचा साइन एक्स अपॉन एक्सचं लिमिट काय असतं 1 बरोबर म्हणजे तुम्ही ह्याला असं लिहा की नाही ना होते काय हा पण त्याने स्लाइड खूप छोटी होईल ना बरं ठीक आहे ओके मला काय म्हणायचंय की
लिमिट जर आता तुम्ही न्यूमरेटरला वेगळं आणि डिनॉमिनेटरला वेगळं दिलं ना, तर आता हे असं बनन. कसं बनणार आहे सांगा? लिमिट h अप्रोचिंग टू 0 cos h/2 प्लस साइन h/2 आणि डिनॉमिनेटरला काय होईल? लिमिट h अप्रोचिंग टू 0 साइन h/2 अपॉन h/2. मग साइन h/2 अपॉन h/2 h अप्रोचिंग टू 0 असेल तर याचा आन्सर 1 येईल. बरोबर का? आणि वरती वरती होईल cos 0/2 म्हणजे cos 0 प्लस साइन 0. cos 0 काय असतो सांगा? 1. साइन 0 0 अपॉन 1 म्हणजे आन्सर काय आलं इंटिग्रलचं? कळतंय का? म्हणजे एवढा कारभार कसा करायला लागतोय? लिमिटच्या वेने. कळतंय का? डेफिनाइट इंटिग्रल ऍज अ लिमिट ऑफ सम इतकं सॉल्व्ह करावं लागतंय आणि त्याच्यानंतर हे आन्सर 1 मिळते. आणि इकडं बाय फॉर्म्युला डायरेक्ट 1. कळतंय? त्याच्यामुळं आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन शिकतो आणि मग डेफिनाइट इंटिग्रेशन वर तो अप्लाय करतो. कळतंय का? अँड दॅट इज ऑल अबाउट फर्स्ट एक्सरसाइज, लिमिट ऑफ अ रिमान सम. इझी होतं का? व्यवस्थित घरी जाऊन अभ्यास करा तरच येईल. लिमिटची कन्सेप्ट वापरली जाते आणि डू दिस प्रॉब्लेम मल्टिपल टाइम्स. आणि कन्सेप्ट खूप स्ट्रॉंग होतीये, खूप स्ट्रॉंग होतीये कन्सेप्ट या प्रॉब्लेम. कळतंय का? सो you should end the lecture.